जेव्हा आपण 24/7 म्हणतो, आम्ही ज्यावेळी विचारतो अधिकारी सांगतात संपूर्ण प्रकल्प ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी सगळ्यांना समान पाणी पुरवठा होईल। आमची उलटी मागणी आहे। आज पुणे शहरामध्ये पाणी पुरवठ्याचा असमतोल आहे। माझ्या भागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये अवघे 30 मिनिटं ते 45 मिनिटं पाणी येतं अध्यक्ष महोदय, पण काही भागामध्ये 4 तास 5 तास पाणी आहे। मग तुम्हाला जर समान पाणी पुरवठा योजना राबवायची आहे, ज्यावेळी द्याल त्यावेळी द्याल ना 24 तास पाणी 7ही दिवस। आज तो समान पाणी पुरवठा का करत नाही? अध्यक्ष महोदय, सन 2026-27च्या अंदाजपत्रकाच्या अनुदानांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे। राष्ट्रवादी शरद पवार नाही खरं तर या अर्थसंकल्पातून सरकारनं महाराष्ट्राच्या जनतेला भरभरून असं दिलंय, असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये। आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी लिहून दिलं ना तुम्ही। आज नगर विकास विभागावर बोलताना मी ज्या शहरातून येतो त्या पुणे शहरातील काही मूलभूत प्रश्न आहेत जे सोडवलं जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याच्यावरती मी भाष्य करणार आहे। अध्यक्ष महोदय, उन्हाळा आलेला आहे आणि अशा वेळी सगळ्याच शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती झोपडपट्ट्या आहेत आणि यामध्ये आगी लागण्याचं प्रमाण हे वाढल्याचं आपल्याला प्रत्येक उन्हाळ्यामध्ये दिसून येतं। नुकत्याच पुणे शहरामध्ये 2 ठिकाणी झोपडपट्ट्यांमध्ये आगी लागल्या आणि दोन्हीही झोपडपट्ट्या दुर्दैवानं माझ्या हडपसर मतदारसंघात येतात। त्यातली एक झोपडपट्टी जिथे आग लागली ती हडपसरमध्ये लोहिया उद्यानच्या मागच्या बाजूला आहे आणि दुसरी झोपडपट्टी ही मिरेकर वस्ती म्हणून आहे, त्या ठिकाणी आहे। आणि दोन्ही ठिकाणी जळीत झाल्यानंतर संपूर्ण झोपड्या अध्यक्ष महोदय भस्मसात झाल्या। एक तर काय की आता सगळ्या घरांमध्ये लाईट आहे आणि सगळ्याच घरामध्ये गॅसची कनेक्शन आहे। ही सगळी पत्र्याची का कुडाची टेम्पररी घरं बांधलेली असतात आणि याला एकदा आग लागली तर सिलेंडरचे स्फोट झाले तर आजूबाजूच्या प्रचंड वस्तीमध्ये ही सगळी आग पसरते आणि अरुंद रस्ते, आत जायची सोय नसते। अशामुळं अग्निशामक दलाला ही आग विझवणं सुद्धा अतिशय जिकिरीचं होऊ शकतं। त्याच्यामुळं सरकारने आता नो न्यू स्लम पॉलिसी जी आणलेली आहे ती अतिशय चांगली आहे, पण त्याचबरोबर ह्या ज्या जागा आहेत, ज्या सरकारी जागांवरती या सगळ्या स्लम उभ्या राहिलेल्या आहेत, यांचं पुनर्वसन किती लवकर होणार हाच खरा प्रश्न आहे। एक तर होतंय असं की सरकारी जागेवर झोपडपट्टी आहे, ती घोषित आहे का अघोषित आहे, या सगळ्या वादामध्ये या झोपडपट्टीवाल्यांना कधीही मदत लवकर मिळत नाही। आता जवळजवळ 1 महिना होत आलाय, त्यांचा संसार उघड्यावर आहे, पण कुणीही त्यांना मदत द्यायला पुढे येत नाही। त्याच्यामुळे या संदर्भात कुठेतरी एक नियमावली, कायदा झाला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचं पुनर्वसन हे अध्यक्ष महोदय ताबडतोब केले पाहिजे, अशी आपल्या मार्फत माझी शासनाकडे मागणी आहे। दुसरा जो विषय आहे, शहरामध्ये सगळ्यात मोठी अडचण होते ती म्हणजे कचऱ्याचे ढीग आणि त्याच्यावरती न होणारी प्रक्रिया। खरं तर कायद्याप्रमाणे कचऱ्याच्या वरती प्रक्रिया झालीच पाहिजे, 100% कचऱ्यावर प्रक्रिया झाली पाहिजे। पण आमचं दुर्दैव आहे की पुणे शहरामध्ये सर्व कचऱ्याचे जेवढे सगळे डेपो आणि प्रकल्प आहेत ते शहराच्या एकाच बाजूला एकवटले गेलेले। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कचऱ्याचा प्रकल्प करायचा म्हटला की शहराची पूर्व बाजू दिसते आणि त्या ठिकाणी हे प्रकल्प केले जातात। हे प्रकल्प कसे होतात? कुणाला तरी टेंडर दिलं जातं, तो ते प्रकल्प राबवतोय, पण त्याच्यानंतर तो त्याचे पैसेही घेतो अध्यक्ष महोदय, पण त्याच्यातून ती प्रक्रिया चांगल्या पद्धतीने होते की नाही याचं कुठलीही मोजमाप करणारी यंत्रणा ही महानगरपालिकेकडे सक्षम पद्धतीने अस्तित्वात आहे असं मला तरी वाटत नाही। कारण आमच्याकडे सगळेच नागरिक तक्रार करतात की त्याची प्रचंड दुर्गंधी येते आणि त्या दुर्गंधीचं काय करायचं याच्यावरती मात्र कोणीच उत्तर द्यायला तयार नाही। त्यामुळे त्या भागातल्या नागरिकांना, लहान मुलांना, ज्येष्ठांना श्वसनाचे विकार झालेले आहेत, याच्यावरती सुद्धा कुठेतरी लक्ष द्यायची गरज आहे अध्यक्ष
24/7 पाणी पुरवठा करणार आणि त्याचं एक कामही चांगल्या पद्धतीने पुणे शहरात चालू आहे. परंतु जेव्हा आपण 24/7 म्हणतो, आम्ही ज्यावेळी विचारतो अधिकारी सांगतात संपूर्ण प्रकल्प ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी सगळ्यांना समान पाणी पुरवठा होईल. आमची उलटी मागणी आहे. आज पुणे शहरामध्ये पाणी पुरवठ्याचा असमतोल आहे. माझ्या भागामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये अवघे 30 मिनिटं ते 45 मिनिटं पाणी येतं अध्यक्ष महोदय, पण काही भागामध्ये 4 तास 5 तास पाणी आहे. मग तुम्हाला जर समान पाणी पुरवठा योजना राबवायची आहे, ज्यावेळी द्याल त्यावेळी द्याल ना 24 तास पाणी 7ही दिवस. आज तो समान पाणी पुरवठा का करत नाही, हा माझा सवाल आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये कात्रज असेल, महम्मदवाडी असेल, त्याच्यामध्ये 17.5 नळी असेल, केशवनगरचा भाग असेल, मांजरी असेल, काळेपडळचा भाग असेल, सय्यदनगरचा भाग असेल, या सगळ्या आणि अनेक भाग आहेत. या भागामध्ये पाणी पुरवठा अतिशय विस्कळीत आहे. महानगरपालिकेवर शासनाच्या मार्फत कुठेतरी अशी एक वचक ठेवणारी यंत्रणा आपण निर्माण करणार आहे का, की बाबा हे जे तुम्ही सगळं आम्ही पाटबंधारे खात्याच्या मार्फत पाणी देतोय, या पाण्याचं नियोजन तरी तुम्ही नीट पद्धतीने करा, त्याचं वाटप तरी नीट पद्धतीने करा. नाही तर 4 तास एका भागाला पाणी देताय, 30 मिनिटं एका भागाला पाणी देताय. ही कुठली परिस्थिती अध्यक्ष महोदय? त्याच्यामध्ये यामध्ये मंत्री महोदयांनी लक्ष घातलं पाहिजे. महानगरपालिकेला हे सगळ्या गोष्टी विचारल्या पाहिजेत, कारण शेवट प्रत्येक नागरिकाचा टॅक्स घेतला जातो, तो समान घेतला जातो आणि त्याचा त्या गोष्टींवर तेवढाच अधिकार असला पाहिजे असं माझ्यासारखा कार्यकर्त्याला वाटतं. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत ही मागणी आहे की शासनाने पुणे शहराच्या या सगळ्या पाणी पुरवठ्यावरच्या वितरणावरती लक्ष दिलं पाहिजे आणि त्या संदर्भात सुसूत्रता आणली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी आता बोलता बोलता टॅक्सचं बोललो. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे लाडके दादा अजितदादा यांनी पुणे महानगरपालिकेत जी गावं समाविष्ट झाली होती तिथे एक शब्द दिला होता. पुणे महानगरपालिकेत नव्याने गावे आले, त्यांना रस्ते नाहीत, त्यांना पाणी नाही, त्यांना रस्त्यावरचे दिवे नाहीत, गटाराच्या योजना नाहीत, आणि मात्र त्यांना जो महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर टॅक्स लागतोय तो ग्रामपंचायतीच्या 7 पट आहे. 7 पट अध्यक्ष महोदय. म्हणजे एखादा माणूस 1000 रुपये टॅक्स भरत असेल तर त्याला आता 7000 रुपये टॅक्स लागायला लागलाय. या सगळ्या लोकांनी तक्रार केली होती. ती सगळी गावं आहेत, त्यातली 3 गावं तर माझ्या मतदारसंघात आहेत. त्याच्यामध्ये 17.5 आहे, केशवनगर आहे, त्याच्यामध्ये आमची मांजरी आहे, त्याचप्रमाणे शेजारच्या पुरंदर मतदारसंघामधले अनेक गावे आहेत. या सगळ्या गावांमध्ये हा प्रश्न आहे. त्यावेळी असं ठरलं होतं की बाबा हा टॅक्स दुप्पट करावा, ग्रामपंचायतीचा आहे त्याच्या दुप्पट करावा, आणि ज्यावेळी पूर्ण विकास होईल, जसं बाकीचं पुणे आहे तशी ही गावं होतील, त्याच्यानंतर आपण टॅक्स वाढवावा. हे आश्वासन दिलेलं आहे. या आश्वासनाची पूर्तता झाली पाहिजे. माझी आज आपल्या मार्फत आग्रही मागणी आहे की ही जी त्या ठिकाणी नागरिकांची मागणी होती आणि त्याच्यावर शब्द दिला होता, तो शब्द आता पूर्ण झाला पाहिजे आणि त्याचा निर्णय लवकरात लवकर होऊन पुणेकरांना त्यातून दिलासा मिळाला पाहिजे, माझी अशी आपल्या मार्फत विनंती आहे. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, पुणे शहरात आणि महाराष्ट्रात किंवा आता देशामध्येच सगळ्यात मोठा जर नागरी भागातला प्रश्न असेल तो वाहतुकीची समस्या ही संपूर्ण नागरी भागामध्ये आपल्याला भेडसावते. पुणे शहरामध्ये पण नागरी, तुम्ही कुठेही जा, माझ्या मतदारसंघातला कात्रज भाग हा पुण्याच्या दक्षिणेचा भाग आहे, हडपसर हा पुण्याच्या पूर्वेचा भाग आहे. तुम्ही कुठल्याही भागात गेला तरी इथं वाहतुकीची समस्या आहे. मी अभिनंदन करेन मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं की या अर्थसंकल्पामध्ये पुणे शहराला भरभरून असं सगळं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मेट्रोचे मार्गिका असतील, त्याच्यामध्ये अनेक हायवेवरचे पुण्याच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यावरती बनवलेले इलिव्हेटेड कॉरिडॉर असतील, या माध्यमातून पुण्याचं दळणवळण सोयीचं होण्यात मदत होणार. मला आठवतंय अध्यक्ष महोदय, आम्ही ज्यावेळी दादांच्या पुढे हे सगळे विषय मांडले होते, दादा म्हटले होते की या सगळ्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद होईल, आणि आज दादा नाही आहेत, पण आज हे सगळेच्या सगळे विषय अर्थसंकल्पामध्ये आलेले दिसत आहेत. दादांचा वादा हा दादा असताना पण होता आणि दादा नाही आहेत तरी तो कायम आहे. माझ्या मतदारसंघामध्ये हडपसर ते स्वारगेट हा मेट्रोचा कॉरिडॉर झालेला आहे. त्याचप्रमाणे हडपसर ते लोणी काळभोर हे पण त्या ठिकाणी मेट्रोचा दुसरी मार्गिका आहे. हडपसर ते खराडी ही पण एक मेट्रोची मार्गिका या अर्थसंकल्पामध्ये आहे. तसंच हडपसर ते सासवड रोड
ही पण मार्गिका त्याच्यामध्ये आलेली आहे. हडपसर ते यवत हा एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी काम आता सुरू होत आहे. त्याची या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सुतोवाच केलेला आहे. त्याची मागणी मी केली होती अनेकदा या सभागृहात. या सगळ्या विषयावरती मी बोललो होतो आणि ती मागणी होती की हडपसरच्या ऐवजी तो भैरोबा नाल्यापासून सुरू करावा, 4 किलोमीटर वाढवावा. दादांनी ती पण मागणी मान्य केली होती आणि आता तो पण मार्ग त्या ठिकाणी होणार आहे, हे सुटणार आहे. पण हे सुटत असताना आमच्या पुढे प्रश्न असा आहे की ज्यावेळी एक काम प्रत्यक्षात सुरू होईल त्यावेळी तो एकच रोड आहे. मेट्रोचा मार्ग सुरू होईल, एलिव्हेटेड एक्सप्रेसवे चालू होईल, त्यावेळी तिथल्या वाहतुकीची कोंडी सुटणार कशी, तिथल्या नागरिकांना कसं आपण राहत देऊ शकणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्यावरती काम करून विश्वासात घेऊन नागरिकांना ही कामं झाली पाहिजेत अशी माझी मागणी आहे. हे करत असताना हे झाले मोठे प्रकल्प, पण त्याच्याबरोबर काही छोटे प्रकल्प आहेत. आमच्या ससाननगर आणि सय्यदनगरचा जोडणारा जो रेल्वेचा अंडरपास आहे हा कित्येक वर्ष रखडलेला आहे अध्यक्ष महोदय. हा जर झाला तर कमीत कमी 2-2.5 लाख लोकांना यातायात करायसाठी वाहतुकीची सुविधा होणार आहे. ही वाहतुकीची सुविधा आपल्याला करावीच लागणार आहे. त्यामुळे यासाठी सुद्धा राज्य सरकारने लक्ष घातलं पाहिजे, महानगरपालिकेला निर्देश दिले पाहिजेत आणि ही कामं प्राधान्यानं झाली पाहिजेत, तरच त्या तिथल्या नागरिकांचे प्रश्न सुटतील. त्याचप्रमाणे 5-6 महिन्यापूर्वी मी आणि अजितदादा हे माझ्या मतदारसंघातल्या केशवनगर आणि मुंढव्यामध्ये सकाळी 6 वाजता त्या ठिकाणी पाहणी करायला गेलो होतो. महानगरपालिकेचे कमिशनर आणि सर्व अधिकारी आमच्याबरोबर होते. एक पूल जो थोडासा काम राहिला होता केशवनगर खराडीमधून जाणारा, त्या पुलाचं ताबडतोब काम पूर्ण करून त्याचं लोकार्पण व्हावं असं दादांनी त्या ठिकाणी आदेश दिले होते. त्याचं आता काम पूर्ण गतीने करून त्याचं लोकार्पण होऊन त्या सगळ्या लोकांना तिथं दिलासा मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरा एक जो पूल होता जो मगरपट्ट्याच्या रोडवरून येऊन पुढं खराडीला जाणार होता, नदीच्या पात्रावरून बांधायचा, त्याचं सुद्धा काम त्वरित झालं पाहिजे. त्यावेळी सांगितल्याप्रमाणे कमिशनरांनी त्याची टेंडर प्रक्रिया पुढे केली होती. पुढं ते काय थांबले मला माहीत नाही, परंतु ते तातडी देऊन ते काम सुरू झालं पाहिजे अशी माझी या ठिकाणी आग्रही मागणी आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हे होत असताना मी जेव्हा वाहतुकीच्या कोंडीवर बोलतोय त्यावेळी काही रस्ते खूप चांगले केलेत, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कामही चांगलं केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, 10 मिनिटं झालेत बोलायला लागलोय. वरुण सरदेसाई बरोबर 1:07 उभे राहिले होते, 1:40 खाली बसले. वडेट्टीवार साहेब 2:18 उभे राहिले होते, 2:51 खाली बसलेले. त्यांना जर एवढा वेळ देत आहे, राष्ट्रवादीचा पहिलाच मी बोलतोय, कमीत कमी 20-25 मिनिटं तरी दिली पाहिजेत आम्हाला. त्यामुळे अध्यक्ष महोदय, या गोष्टींच्या बाबतीत थोडासा विचार जास्ती केला पाहिजे. मी सांगत होतो की महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा काही चांगल्या पद्धतीने काम करतायत. आमचा कात्रजचा जो रोड आहे तो प्रचंड मोठा झालाय, चांगला रोड केलेला आहे, पण कात्रजचा रोड मोठा झाला, दक्षिण प्रवेशद्वार पुण्याचं माझ्या मतदारसंघात असलेलं, पण वाहतूक कोंडी का होते, तर झालेली अतिक्रमण, रस्त्यावरती इतस्ततः उभी राहिलेली सगळी वाहतूक प्रवास करणारी वाहनं, याच्यावरती काय कारवाई करणार का नाही, त्या कात्रज चौकाचा श्वास मोकळा करणार की नाही, त्या कारवाया कधी होणार अध्यक्ष महोदय, हे खऱ्या अर्थाने पुणेकरांच्या मनातले प्रश्न आहेत. त्याच्यामुळे याच्यावर कारवाई होऊन हा कात्रजचा सगळा चौक मोकळा झाला पाहिजे आणि कात्रजवरून पुण्यात यायला आता जो नवीन आम्ही टनेल करतोय, मुख्यमंत्री साहेबांनी आणि गडकरी साहेबांनी सांगितलंय, जर एंट्रीलाच आमच्या इथं गर्दी असेल, तोच चौक मोकळा नसेल तर पुढं कसं काय होणार आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे अतिशय एक महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय आहे जो बाहेरून वाहतूक वळवणार आहे, तो म्हणजे कात्रज कोंढवा रोड. कात्रज कोंढवा रोड अनेक वर्ष त्या ठिकाणी होतोय, भूसंपादनामध्ये अडचणी आहेत, राज्य सरकारने भूसंपादनाला पैसे दिलेले आहेत. 84 मीटरचा रोड आता छोटा केला तरी सुद्धा तो रोड होत नाही अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळं यामध्ये सुद्धा गतीनं काम करण्याची गरज आहे. अनेक लोक त्या ठिकाणी अपघाती मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यामुळे तो रोड ताबडतोब झाला पाहिजे अशी आपल्या मागत माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या भागामध्ये मांजरी हे जे गाव आहे ते आता नव्यानं महानगरपालिकेत समाविष्ट झालं. या गावामध्ये प्रचंड अशी लोकसंख्या आहे, म्हणजे गाव म्हणतो ज्यावेळी त्यावेळी लोकसंख्या 2 लाख आहे आणि या 2 लाख लोकसंख्येसाठी रस्ते नाही आहेत,
ड्रेनेज व्यवस्था नाही आहे, पिण्याच्या पाण्याची मुबलक अशी सोय होत नाही आहे. इथे मोठा निधी देण्याची गरज आहे, कारण ही जी नवीन गावं लगतची गावं आली आहेत, ह्या लगतच्या गावांमध्ये प्रचंड असं लोकसंख्या वाढतीये. आणि ह्या मांजरी गावाचं एक वैशिष्ट्य आहे की एक एक गल्ली आतमध्ये 1-1 किलोमीटरची आहे. त्यामुळं 1 किलोमीटरची लेन करण्यासाठी असे कमीत कमी 300 रस्ते आहेत. त्या गावामध्ये 300 ते 400 किलोमीटर रस्ते केल्याशिवाय तिथल्या सगळ्या गोष्टी होणार नाही. 400 किलोमीटर रस्ते म्हणजे जवळपास 400 किलोमीटर पाण्याच्या लाईनी, 400 किलोमीटर ड्रेनेजच्या लाईनी. याच्यासाठी मोठा निधी लागणार आहे अध्यक्ष महोदय. तो निधी देण्याची व्यवस्था झाली पाहिजे, याच्याकडं सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय. त्यामुळं आपल्या मार्फत मी ही मागणी करतोय. नदीपात्रात रस्ते चालू आहेत आणि जेणेकरून वाहतूक कोंडी सोडवता येईल असा पुण्यात एक प्रयोग चालू आहे. अतिशय चांगल्या गतीनं काम चालू आहे, चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. पण यावेळी हा विचार केला पाहिजे की ज्यावेळी जुनं पुणे होतं त्यावेळी आखलेले रस्ते हे पुण्याच्या जुन्या हद्दीपर्यंत होते. आता पुणे शहराची हद्द वाढवली. ही हद्द वाढवल्यानंतर आमच्या इथलं मुंडवा असेल, केशवनगर असेल, मांजरी असेल, याच्यात सुद्धा हा रस्ता पुढे 2-2.5 किलोमीटर गेला तर 2 ते 3 लाख लोकांना, नागरिकांना त्याचा फायदा होईल आणि वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी निश्चित याचा उपयोग होईल असं मला वाटतं. त्यामुळे याही गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. काय 200-300 कोटी रुपये लागतील, पण ते पैसे खर्च करून हा नदीपात्रातला रस्ता जो मुंडव्यापर्यंत आलेला आहे तो मांजरीपर्यंत नेऊन पुढे सोलापूर रोडला पोचवलाच पाहिजे. अशा पद्धतीची मी आपल्याकडं मागणी करतो अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, नाले सफाई हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येक वेळी मोठी शहरं पावसाळ्यात तुंबतात, याचा अनुभव आपणही घेतला असेल. आपण मुंबईच्या आहात, आपल्यालाही तो अनुभव आला असेल की रस्त्यावरती अक्षरशः पाण्याचं साम्राज्य होतं. नाले सफाई होत नाही, चेंबरची नीट सफाई होत नाही. त्याच्यामुळं ह्याचं सगळ्याचं सुरुवात कधी करतात? पाऊस आल्यानंतर. याची आधीच सुरुवात झाली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी आधीपासून केल्या गेल्या पाहिजेत. महानगरपालिकेने याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळं याही गोष्टीकडं थोडंसं लक्ष देण्याची जास्तीची गरज आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळं अध्यक्ष महोदय, रस्त्याच्या बाबतीत गंमत अशी चालली आहे की नियोजन थोडंसं नाही आहे. काही ठिकाणी काही खाजगी व्यावसायिक कधी येत आहेत, त्याला वाटलं ब्युटिफिकेशनच्या नावाखाली ना महानगरपालिकेची परवानगी, ना पोलीस खात्याची परवानगी, ना ट्रॅफिक खात्याची परवानगी, रातोरात डिवायडर बांधतोय चौकामध्ये, रातोरात सुशोभीकरणाच्या नावाखाली, स्वतःचे बोर्ड लावायच्या नावाखाली आणि स्वतःचे फ्लॅट विकले जावेत म्हणून काही उद्योग करतात आणि ते अपघाताला निमंत्रण देताना ठरत आहेत. त्याच्यामुळे याच्यावरती लक्ष देणारी काही यंत्रणा आपण उभी करणार का? कारण पुणे शहरासारख्या ठिकाणी हा प्रश्न मोठा आहे. अशीच गोष्ट घडली, अशाच डिवायडरवर एक ॲक्सिडेंट झाला. माझ्या भागात राहणाऱ्या अनेक महिला त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडल्या. भरधाव गाडीने कुचरलं. रामटेकडी परिसरात राहणारी आमची एक महिला भगिनी त्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडली. ना दाद, ना फिर्याद, ना काही मदत. त्याच्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत याच्याकडं सुद्धा आपण थोडंसं लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं अध्यक्ष महोदय, या शेवटचा मुद्दा मी मांडतो आणि थांबतो. अध्यक्ष महोदय, पुणे शहरामध्ये पोलिसांची संख्या आता वाढवलेली आहे, त्याबद्दल मी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. नवीन पोलीस स्टेशनसुद्धा सरकारने मंजूर केलेली आहेत, त्याच्याबद्दलही सरकारचं आणि मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन पुणेकरांच्या वतीनं. पण यामध्ये इमारती आणि इन्फ्रास्ट्रक्चर याची मात्र कमतरता आहे. पोलीस स्टेशन बांधावी लागणार आहेत, नवीन पोलीस ठाणी करावी लागणार आहेत आणि त्याचं सगळ्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागणार आहे आणि याच्यासाठीचं काम आपल्याला पुणे शहरामध्ये आगामी काळात करायला लागणार आहे. आणि हे करत असताना दुसरा जो प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेमधला, तो आता सगळीकडेच आपल्याला दिसायला लागला आहे की नवीन पिढी ही व्यसनाधीन होत चाललेली आहे. त्याच्यामुळं नार्कोटिक्स विभागाचं मजबूतीकरण करून त्यामार्फत हे सगळे जे काही हे चुकीचा धंदा करणारे लोक आहेत यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत, ज्याच्यामुळं नवीन पिढी ही बर्बाद होणार नाही. हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला पोलिसांना अधिकची साधन सामुग्री द्यावी लागणार आहे अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींचा साकल्यानं विचार होईल अशी मी आपल्यामार्फत विनंती करतो आणि आपण बोलायला वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद.